पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर एक प्रकारची असणारी तपोभूमी देवभूमी या ठिकाणी या पावन वायुमंडलामध्ये निश्चलदासजींनी वेदांताचं सार सर्वस्व अगदी एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित घ्यावं आणि त्याच्या अभ्यासाने त्याला जीवनामध्ये प्रथम श्रेणी प्राप्त व्हावी अशा प्रकारची योग्यता किंवा फल प्राप्त करून देणारा ग्रंथ त्याचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो आणि आपले 2 तरंग संपून तिसऱ्या तरंगात प्रवेश केलेला आहे. तिसऱ्या तरंगामध्ये आता आपल्याला केवळ याचं पांगत वाचन करायचं आहे. कोणाला वाटलं तर विचारा किंवा थोडंफार स्पष्टीकरण होईल, परंतु याचं साधारणपणाने मार्मिक रहस्य या प्रकरणाचं काल आपण वेदांत बोध म्हणून जे अखंडानंद स्वामींनी चिंतन केलेलं आहे त्याच्याद्वारा हा सर्व विषय जवळजवळ त्यांनी अनुभूतीच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे आणि सर्व शास्त्रार्थाचं रहस्य त्याच्यामध्ये आपण चिंतन करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न केला. तरी आता हा आपल्या अभ्यासक्रमात असणारा तिसरा तरंग आपण क्रमाने आला म्हणून हा वाचन करू. आता यामध्ये कोणाला काही वाटलं तर लगेच मात्र विचारा, मी सरळ वाचतो. कुठं वाटलं तर थोडं सांगतो. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. 4 अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे 4 अनुबंध कोणते असं समजून घ्यावं आणि एकदा त्या अनुबंध आपल्याला या ठिकाणी सांगता आले किंवा समजले म्हणजे ह्या ग्रंथात प्रवेश करायला हरकत नाही. पण प्रवेश करायला हे अधिकारी सांगितला म्हणून आपण साधन चतुष्टय संपन्न व्हावं आणि श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांच्याजवळ ह्या ग्रंथाचं श्रवण किंवा पठन करावं असं सांगितलं. ह्याने लाभ काय होईल तर त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल. परंतु ज्या सद्गुरूंना शरण जायचं त्या सद्गुरूंचं लक्षण सांगतात. कालच आपण पाहिलेले हे सर्व. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राचे अध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा तो सद्गुरू. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राचं त्याने अध्ययन केलेलं असलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्याला स्वतःला ब्रह्माचं आत्मत्वाने अनुभूती किंवा अनुभव असला पाहिजे आणि शिष्याचा उद्धार व्हावा याविषयी त्याच्या अंतःकरणात कृपा किंवा दया असावी. वेदशास्त्रांचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो सद्गुरू नाही. ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन नसेल तरीही तो सद्गुरू नाही. ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे, परंतु शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्या सामर्थ्य नाही. त्याला स्वतः ब्रह्मानुभूती आहे, परंतु शिष्याने शंका विचारली तर त्याचं निराकरण करता येत नाही, कारण त्याने शास्त्राध्ययन केलेलं नाही. म्हणून हा शिष्याच्या उपयोगाचा नाही, केवळ ब्रह्मनिष्ठ पुरुष. म्हणून तो सद्गुरू पदास योग्य नाही, अर्थात त्याला सद्गुरू म्हणता येणार नाही. तसं नाथ महाराज म्हणतात की मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, परिशिष्याशी मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. कोणाचा मंत्र घेतला असेल तंत्र घेऊन तशा प्रकारची उपासना हे पण गुरु आहेत, परंतु श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू त्यांनाच म्हणतात की शिष्याला सद्वस्तूची म्हणजे परमात्म्याची, तो परमात्मा मीच आहे असं जो ज्ञान करून देतो तोच सद्गुरू पदाला योग्य आहे. त्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मी त्याला सद्गुरू ह्या शब्दाचं योजना करतो. आता शास्त्राध्ययनाने बुद्धीत वाद करण्याची चातुर्य येते व त्यामुळे शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येतात. ते शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्यास निस्संदेह बोध होणार नाही, म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी त्या सद्गुरू म्हणता येणार नाही. ज्यांनी शास्त्राध्ययन केलं त्याच्या बुद्धीमध्ये चातुर्य येतं, त्यामुळं त्याला जर कोणी शंका विचारल्या तर शंकेचं निराकरण करता येतं. म्हणून केवळ ब्रह्मनिष्ठ पुरुष जो आहे तो सद्गुरू पदाला योग्य नाही. त्याच्याबरोबर त्याला श्रोत्रियता म्हणजे वेदशास्त्राचा अध्ययन हे पाहिजे.
ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषात शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो योग्य नाही, म्हणून तो सद्गुरू नाही. आता एखादा उत्तम अधिकारी असेल, कारण ह्या अधिकाऱ्यामध्ये उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी सांगितलेला आहे. आता पुढे येणारा जो चौथा तरंग आहे त्याचा उत्तम अधिकारी, 5व्या तरंगाचा मध्यम अधिकारी आहे आणि 6व्या तरंगाचा कनिष्ठ अधिकारी आहे. असा उत्तम अधिकारी असेल आणि त्याला जर श्रीगुरूंनी तू ब्रह्म आहेस एवढं महावाक्य सांगितलं तर एवढ्याने बोध त्याला होऊ शकतो. तो ब्रह्मनिष्ठच आहे, त्यांनी शास्त्राध्ययन केलेलं नाही, परंतु अधिकारी जर श्रेष्ठ असेल किंवा उत्तम असेल तर त्या अधिकाऱ्याला ह्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून बोध होतो. पण जर तो उत्तम अधिकारी नसेल आणि त्याच्या अंतःकरणात शंका असतील तर त्या पुरुषाला ह्या ब्रह्मनिष्ठ पुरुषाचा सद्गुरू म्हणून काही उपयोगिता होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तत्वमसी ऐशी बरोबर ना, अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागिन्नाला. असा एखादा महापुरुष असतो की त्यांनी तत्वमसी वाणी कानावर पडल्याबरोबर त्याला मी ब्रह्म आहे असा दृढ अपरोक्ष संशय विपर्ययरहित साक्षात्कार होऊ शकतो. आता शिष्य शरण आला तर शिष्यासंबंधाने सद्गुरूचे मुख्य कर्तव्य. संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य सद्गुरूकडे जातो. आता संसार दुःखाला त्रासला आणि मग त्या संसार दुःखातून काही मी उद्धार पावेन असं जर त्याच्या अंतःकरणात मुक्तीची इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व किंवा जिज्ञासा निर्माण झाली तर तो शिष्य सद्गुरूकडे जातो. त्या दुःखास 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. आता ते संसार दुःख जे त्याला होतं त्या संसार दुःख होण्याची 5 कारणं आहेत. तर ते 5 कारणं काय आहे? 5 प्रकारचे कारणं म्हणजे भेदज्ञान. 5 प्रकारचं जे भेद आहे त्या 5 प्रकारच्या भेदाचं ज्ञान हे त्या संसार दुःखाला कारण आहे. ते कोणकोणते भेदज्ञान असतात तर जीवेश्वरांचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जडजडाचा भेद. या 5 प्रकारच्या भेदज्ञानाने जीवास दुःख होते. म्हणून शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य आहे. आता जेव्हा संसार दुःखातून मुक्त व्हावं असं याला वाटतं त्यावेळेला तो श्रीगुरूंना शरण जातो. माझी ह्या संसार दुःखापासून जन्ममरण परंपरेपासून मला मुक्त करावं म्हणून मी आपल्या चरणाजवळ उपस्थित आणि शरणागत झालेलो आहे असं म्हणतो. तेव्हा श्रीगुरूंच्या अंतःकरणात त्यांच्या अनुभवात एक गोष्ट आली. जीवाला जे संसार दुःख प्राप्त होतं त्याचं कारण आहे 5 प्रकारचं भेदज्ञान. 5 प्रकारच्या भेदज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार दुःखातून जीव निश्चेष मुक्त होऊ शकत नाही. म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की त्याच्या ठिकाणी 5 प्रकारचं जे भेदज्ञान आहे ते कोणकोणतं आहे तर त्याच्यामध्ये त्याला एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी भेद वाटतो, जीवाचा भेद वाटतो. जड पदार्थ जे आपल्याला जाणत नाहीत आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याच्यापेक्षा जीव आणि जड यांच्यामध्येही भेद वाटतो. तसं जीव आणि ईश्वर यांच्यामध्येही भेद वाटतो. नंतर जड पदार्थ आणि ईश्वर यांच्यामध्येही भेद वाटतो आणि जड एका जडाचा दुसऱ्या जडाशी असणारा भेद, हे सर्वच्या सर्व भेदाची निवृत्ती झाली म्हणजे हे संसार दुःख दूर होईल. जीवाला जोपर्यंत, कारण काय हे भेद जो आहे ना, भेद जो 2 पदार्थ असतील तरच त्यांच्यामध्ये भेद सांगता येईल. त्याला द्वैत म्हणतो आणि द्वैतात वै भयं भवति. द्वैतामुळे त्याला भय किंवा संसार दुःख किंवा संसार दुःखाचं भय वाटत राहतं. जर त्यावेळेला हा भेदच नाही झाला तर आता आपल्याला काही भय वाटतं का? आपल्याला भीती वाटते का? वाटत नाही. जर दुसरा पदार्थ असला, तो आपल्या सत्तेतला असला, आपल्याहून भिन्न असला, आपल्यापेक्षा प्रबल असला, आपल्या विरोधी असला तरच भीती असते. तर मग हे सगळे भेदच आहे ना, आपल्याहून भिन्न पदार्थ. पण ज्या वेळेला आपल्याहून भिन्न पदार्थ भासणार नाही याला जीव, जड किंवा ईश्वर हे सगळे काय आहे, हे सर्व आपलं स्वरूप आहे. जीव, जड, जगत काय जे असेल ते सर्व आपलं स्वरूप आहे. सर्व यत अयम आत्मा, जे काही आहे
ते माझाच आत्मा किंवा माझं स्वरूप आहे. मग ह्या 5 प्रकारच्या भेदज्ञानाने जीवास दुःख होते. जीवाला दुःख होण्याचं कारण काय आहे? 5 प्रकारची भेदज्ञान. जेव्हा जीवाजीवाचा, जीव जडाचा, जडाचा, जीव ईश्वराचा, जीवाचा भेद नाहीसा होईल तेव्हा ह्या लोकांना कोणतंही दुःख राहणार नाही. त्यावेळेला तिथं काय राहील? एकच सत्ता राहील. आणि ती कोणती राहील? पारमार्थिक सत्ता. आणि ती पारमार्थिक सत्ता व्यापक असेल. आणि त्या व्यापक सत्तेमध्ये हा जीव, जड, ईश्वर कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही. बरोबर बोलतो ना मी? तर कोणताच भेद राहणार नाही. आणि त्यावेळेला आपल्याला कधी विरोध होतो का? आपण आपल्या दुःखाला कारण होतो का? कारण स्वतः जो आहे तो इतका व्यापक आहे की त्याच्यामध्ये दुसरा पदार्थच नाही. म्हणून शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून, आता हे जे 5 प्रकारचे भेद आहेत ह्या सगळ्यांसाठी श्रीगुरूंना अनंत युक्तीचा अवलंब करावा लागतो. जीवजीवाचा भेद आहे, तर मग जीवजीवाचा हा भेद कसा? तो भेद कशामुळे आहे? उपाधीमुळे आहे. उपाधी कशा आहेत? कल्पित आहे. तो भेद कसा झाला? कल्पित झाला. आणि कल्पित पदार्थ हा तत्वतः अधिष्ठानाला कधीही द्वैत निर्माण करत नाही. अधिष्ठान आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला आणि सगळे पदार्थ आहेत प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक सत्तेतले. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो आणि विषम सत्ते आपलं काय समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. आणि जर पदार्थाची विषम सत्ता असेल तर त्याच्यामध्ये साधक बाधक व्यवहार घडू शकत नाही. ह्यामध्ये उपाधीनं भेद आहे. ज्या वेळेला आपल्याला जीवाचा भेद वाटतो त्यावेळेला कशामुळे वाटतो? अंतकरण उपाधीमुळे वाटतो. प्रत्येकाचे अंतकरण नाना आहेत. त्यामुळं आपल्याला काय वाटतं? ह्या वास्तविक दोन्ही जीवांचं अधिष्ठान चैतन्य ते प्रत्येक आत्मा ते काय आहे? एकच आहे आणि ब्रह्मरूप आहे. पण जीवाचा भेद वाटतो की नाही? वाटतो. ते कशामुळे वाटतो? अंतकरणामुळं वाटतं. उपाधी काय करते? स्वतः वेगळी राहते आणि अधिष्ठानाचं ज्ञान करून देते. तेच अंतकरण त्याला आतापर्यंत त्याला मी दुःखी का वाटत होतं? ते अंतकरण त्याला विशेषण वाटत होतं. गुरु काय करतात? तेच अंतकरण त्याला उपाधी मानून त्याला आपल्या अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान जे प्रत्येक आत्मतत्व त्याचं लक्षार्थाचं ज्ञान करून देतात. असं श्रीगुरूंना भरपूर अनंत युक्ती कराव्या लागतात. आताच आपण पाहिलं ना, कल्पित पदार्थ तो अधिष्ठानाचे लाभ होत नाही. ह्या अनेक प्रक्रिया डोळ्यापुढे घेऊन अनंत युक्ती त्याला सांगून अनंत योजना त्याच्यासाठी करून उदाहरणं दृष्टांत आणि मग ह्या भेदांचं युक्तीने निराकरण करून, आता तो म्हणतो जीव सर्वज्ञ आपलं अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. ईश्वर एक आहे, जीव नाना आहेत, त्यांचा अभेद होईलच कसा? मग त्याला सांगावं लागतं की जीव आणि ईश्वराचं काय स्वरूप आहे. मग जीवाचं जे काही वाच्यार्थ आणि ईश्वराचा वाच्यार्थ त्याचा परित्याग केला असताना अवशिष्ट राहणारं जे लक्ष्य स्वरूप आहे ते स्वरूप एकच आहे. मग भेद कशामुळे आहे? तो भेद आहे उपाधीमुळं. उपाधी कशी आहे? कल्पित पदार्थ अधिष्ठानाची द्वैत निर्माण करू शकत नाही. असं त्याला एक सांगितलं समजावून की मग त्याला आता जीवाचा, जीव जडाचा, जडाचा, जीव ईश्वराचा, ईश्वर जडाचा कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. सर्व काय आहे? सर्वत्र सर्वम खल्विदम ब्रह्म असा त्याला बोध होतो. अविद्या असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदांच्या अनंत युक्तीने निराकरण करून अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे. गुरुजी काय करतात? तर त्याचा अविद्या रूपी जो मल आहे, खरा मल कोणता आहे? अविद्या हाच मल आहे, अज्ञान. आणि तो जो मल आहे तो मल कधी निवृत्त होईल? अज्ञान. जर अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर हे अज्ञान सर्व काय आहे? आपल्या मूलभूत स्वरूपाचं आत्म्याचं ब्रह्मरूपाने त्याला अज्ञान आहे. पूर्ण अज्ञान आहे का सामान्य रूपाने ज्ञान आहे? सामान्य रूपाने ज्ञान आहे पण विशेष रूपाने अज्ञान आहे. सामान्य रूपाने असणारं ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, बाधक आहे का साधक आहे? साधक आहे. मग कोणतं ज्ञान बाधक आहे? तुम्हाला अधिष्ठानाच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान हे त्या अज्ञानाच्या विरोधी आहे आणि ते ज्ञान कोण? श्रीगुरु करून देतात. आणि त्यामुळं त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय त्याला
अभेद स्वरूपाची स्थिती त्याच्यावर तो बुद्धीवर आरूढ होत नाही. मग त्याला अगोदर अधिष्ठानाचं ज्ञान करून द्यावं लागतं का हे अधिष्ठानावर भासणाऱ्या ह्या उपाधी कल्पित आहेत हे ज्ञान करून द्यावं लागतं? कोणतं अगोदर? अधिष्ठानाचं ज्ञान. मग अधिष्ठानाचं ज्ञान तुम्हाला अधिष्ठानावर भासमान होणारे पदार्थ हे कल्पित आहेत, मिथ्या आहेत, सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहेत हे ज्ञान झाल्याशिवाय तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होईल का? बरं, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय हे पदार्थ मिथ्या ठरतील का? तुम्हाला ज्यावेळेला रज्जूवर सर्पाचा भास होतो, बरोबर आहे ना, रज्जूवर सर्पाचा भास होतो, भास झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या आप्त पुरुषाने, शिष्ट पुरुषाने, दयाळू पुरुषाने काही दिव्याच्या साहाय्याने, बॅटरीच्या साहाय्याने तुम्हाला रज्जूचं ज्ञान करून दिलं, बरोबर ना. रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प निवृत्त होतं की नाही? बरोबर ना. मग आता आम्ही असं म्हणतो, पण सर्प निवृत्त झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होईल का? आणि रज्जूचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पाची निवृत्ती होईल का? मग अगोदर कोणतं आहे? हे दोन्ही गोष्टी कशा आहे? युगपत आहे. पाण्यावर आलेलं शेवाळ, बरोबर आहे ना, शेवाळ दूर केल्याशिवाय पाणी तुम्हाला स्पष्ट प्रतीतीला येईल का? नाही. आणि पाणी स्पष्ट प्रतीतीला आल्याशिवाय शेवाळ दूर होईल काय? दोन्ही काय आहे? युगपत त्याला म्हणतात. दोन्ही गोष्टी युगपत होतात. मग मिथ्यात्व निश्चय अगोदर होतो का अधिष्ठानाचं ज्ञान अगोदर होतं? युगपत होतं. युगपत होतं म्हणजे एक समकालातच होतं. का शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती आहे का अज्ञानाची निवृत्ती हीच काय आहे? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती आहे. परंतु हे घडतात कधी? याच्यावर पूर्वोत्तर भाव, अगोदर एक नंतर एक, दोन्ही एकाच कालात एक समवायात छेदे करून एकाच वेळेला हे घडतात. हाही वेदांताचा सिद्धांत आहे, हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गुरु ते कार्य करतात की अविद्यामलरहित अद्वितीय ब्रह्माचे, ब्रह्म कसं आहे? अद्वितीय, म्हणजे दुसरं कोणी त्या ब्रह्माशिवाय नाही. आणि तो कोण आहे? मी स्वतः आहे, माझा आत्माच आहे, असं त्याला कोणतं ज्ञान करून देतात? परोक्ष ज्ञान करून देतात की अपरोक्ष ज्ञान करून? अपरोक्ष ज्ञान. जर तुम्हाला मी दे आहे हे तुम्हाला अपरोक्ष भ्रम आहे का नाही? मी दे आहे हे तुम्हाला ज्ञान आहे, पण हे ज्ञान भ्रमातलं ज्ञान आहे का वास्तव आहे? भ्रमातलं ज्ञान आहे. पण कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष. म्हणजे तुम्हाला झालेली जी भ्रांती आहे ती अपरोक्ष भ्रांती. मग ह्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती करायची झाली तर तुम्हाला अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मरूपाने परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान पाहिजे? का ब्रह्म सच्चिदानंद आहे असं म्हटल्याने मी दे आहे ही भ्रांती दूर होईल का? नाही, दूर होणार नाही. मग काय म्हणावं लागेल त्याला? मी ब्रह्मरूप आहे असं जे त्याला प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष ज्ञान होईल ते त्याची निवृत्ती करील अज्ञानाची. म्हणजे याचा अर्थ काय? अपरोक्ष भ्रांतीच्या विरुद्ध परोक्ष ज्ञान नाही, तर अपरोक्ष ज्ञान भ्रांतीच्या विरुद्ध कोण आहे? अपरोक्ष ज्ञान हेच अपरोक्ष भ्रांतीचं निवर्तक आहे असा त्याचा अर्थ होईल. लक्षात आलं ना? ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून त्याला, म्हणजे आता तुम्ही म्हणा की ह्या तिसऱ्या तरंगात तर गुरु शिष्याचं चाललंय, या तर प्रक्रिया, ह्या सगळ्या प्रक्रिया पुढं येणार आहेत. थोड्याफार परिचय आपल्याला अगोदर झालेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी जसं माऊलींनी ओवी लिहिली की ज्या वेळेला एखादा मनुष्य आहे त्याला सर्प दंश झाला, त्याचा विषाचा उतारा करायचा, किंवा एखाद्याला भूत लागलं तर त्याचा उतारा करायचा, तर ते त्याचं भूत कसं? ज्यावेळेला आपण त्या मांत्रिकाकडे जातो तो मांत्रिक पहिला विचार करतो की याचा उतारा कसा करावा. काय ज्ञानेश्वरीत ओवी आहे, हा उमजे आता कवने परी कैसे निधिरू स्वीकारी, आहे की नाही? जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. याला कोणतं ग्रह लागलेला आहे किंवा कोणतं पिशाच लागलेलं आहे, त्याचा उतारा कसा करावा असा मांत्रिक जसा विचार करतो, तसं गुरु याला लागलेलं हे जे संसार दुःखाचं भूत आहे, ह्या भूताला कोणता विचार करता येईल असा विचार ते मांत्रिक जसा करतो तसं हे या ठिकाणी गुरु त्याच्या हे करतात, त्याचा उतारा काय आहे त्याचा शोध घेतात. म्हणून स्वामी महाराज सांगायचे की आता विचारसागरामध्ये पण हे उदाहरण दिलेलं आहे. त्याला भूत कोणतं लागलेलं आहे, त्याला भूत जर लागलं असेल साधारणपणे तर म्हणतात की कोळसा आणि शिळी भाकर टाका त्याला, ऐके नाही,
काही काही मात्र असतात की आम्हाला मोठा प्राणीच बलिदान पाहिजे, त्याच्याशिवाय ते भूत उतरत नाही, त्या आम्हाला एखादा जीव बलिदान द्या असं सांगतं. जसं यथा यक्षा तथा बली, जसं त्याला भूत लागलं असेल, जसं त्याला संबंध म्हणतात, असं जे भूत पिशाच लागलं असेल त्याचा उतारा. याला कोणतं भूत लागलेलं आहे? याला संसार दुःखाचं भूत याला लागलेलं आहे आणि ते काही त्याच्या मानगुटीला सोडत नाही. आणि त्याचा उतारा जर काय असेल तर तो उतारा आहे त्यांनी कर्मकांडात रममान झालं पाहिजे, यज्ञयाग केलं पाहिजे, आहे की नाही? अहो बोला ना. जीवाला जे संसार दुःख प्राप्त झालेलं आहे त्याचा उतारा करण्यासाठी त्याला यज्ञयाग करावे लागतील की नाही? काही यज्ञयागाचा उपयोग होणार नाही. योगाची साधना केली तर, उपासना केलं, हा आम्हाला काय सांगितलं, त्याच्या भूताचा शेवटचा उतारा तुम्हाला काय करावा लागेल, आहे की नाही? नंतर त्याचा अधिकार पाहून वगैरे किंवा त्याचं चित्त शुद्ध आहे की नाही ते तर तुम्हाला नंतर पाहावं लागेल. हे सगळ्या गोष्टीचा विचार करून काय ठरवा ते नंतर ठरवा. पण आता आला तर त्याला पहिलं काय करायला पाहिजे, पहिलं त्याचं मुख्य कारण शोधायला पाहिजे आणि त्या मुख्य कारणाचा उतारा त्याला सांगितला पाहिजे. मुख्य कारण कोणतं आहे? त्याला आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्याला काय करून द्यावं लागेल? आत्मस्वरूपाचं ज्ञान. आणि याच्याशिवाय त्यांनी सांगितलं, आता ती ओवी कोणी सांगितली ना, नाथिली या संसारा उपायी जाचतया विरा, आपण पे लोपे वारा विकोपी जाय. इथे एक संन्यासिनी साध्वी होत्या आपल्या ह्या आश्रमामध्ये, चैतन्य आश्रमामध्ये. तर त्या कोणी ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केली आपल्या नामदेव महाराजांनी वगैरे, तर ते आम्ही त्यांना घेऊन जायचं तिथं त्यांच्याकडे दर्शनाला, आशीर्वाद घ्यायला. तर ते म्हणायचे ज्ञानेश्वरी पाठ केली, चांगली गोष्ट आहे, पण आता मी तुला एक ओवी विचारते आणि ती ओवीचा अर्थ सांगितला की मग तुझ्या ज्ञानेश्वरीचा आजच सार्थक झालं, असं ते सांगायचं. नाही तर तुला पुन्हा शिकलं पाहिजे असं सांगायचं. तर त्यांनी विचारलं नामदेव महाराजांना, ह्याचा अर्थ काय तर सांगा. आता जी ओवी सांगितली काय, नाथिलिया संसारा, नसलेला संसार आणि उपाय जाचतया विरा. किती उपायाचे कष्ट घेतले तरी नसलेला संसार आहे आणि त्याला उपायी जाचतया विरा. त्याला उपाय कितीही जरी केले तर त्या उपायाने उपयोग होईल का तुम्हाला? मग कर्म उपासनेचा उपयोग होईल का तिथं? नाही. मग त्याच्या ठिकाणी उपाय होणार नाही. पण आणखीन काय होईल ते लिहिलं, त्याचा आपण पे लोपे, उलट तो स्वतः आत्मस्वरूप असणारा ते विसरून जाईल आणि दुसरे उपाय करीत बसेल. उपाय झाले का ते अपाय झाले, मग त्याला वारा विकोपी जाय. त्या म्हणायच्या की वारा विकोपी गेला. ह्या ओळीचा अर्थ मला अजून कळला नाही, तो तुम्ही मला सांगा. त्याचे अनेक अर्थ केलेले, अनेक ज्ञानेश्वरीमध्ये वारा विकोपी जाय म्हणजे त्याच्यामध्ये असणारा प्राण विकृत होतो वगैरे असं केलं. योगशास्त्रात काही चुका झाल्या तर प्राण, पण इथं तसा विषय आलेला नाही. मग ते म्हणा वारा विकोपी जाय. आणि नंतर मग त्या सांगायच्या तुम्ही विचारा, अजून विचार करा, परत या, परत सांगेल. नंतर मग त्या सांगायच्या की वारा विकोपी जाणं म्हणजे हा मराठीतला शब्दप्रयोग आहे. सात शतकापूर्वी अजूनही लोक म्हणतात ना, तुझा काय वारं भरलं का, हा म्हणजे तुझं डोकं फिरलं का, असा अर्थ आहे. तो वारा विकोपी जाणे याचा अर्थ आपलं डोकं फिरणे आहे की नाही. उलट काय होतं, जास्त त्याला काय होतं, त्रासच होतो. म्हणून गुरु जो विचार करतात याला कोणतं भूत लागलेलं आहे? अज्ञानाचं. आणि त्या अज्ञानाचं भूत कशाने निवृत्त होईल? ज्ञानाने, आहे की नाही. कोणत्या ज्ञानाने? घटाच्या का पटाच्या, कर्माच्या का उपासनेच्या? कारण का जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून त्याला उपाय काय आहे? हाच आहे. आणि हा सोडून जर केला तर काय होईल? वारा विकोपी जाय, असं ते सांगायचं. तसं ज्या वेळेला हा उत्तम अधिकारी का मध्यम अधिकारी का कनिष्ठ अधिकारी हे कसं ठरवायचं, आहे की नाही. आणि त्याला कसा उपदेश करायचा थोडक्यात सांगतो. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की आलेला मनुष्य जो आहे, तुम्हाला काय त्याच्या अंतकरण दिसतंय का, काय त्याचा अधिकार आहे का, अधिकाराच्या काय खाणी आहे ती काय कळत नाही. मग अशा वेळेला एकच उपाय परंपरेने आलेला आहे. कोणी पुरुष आला आणि तो जर संसार दुःखाने गांजून गेला असला तर त्याला, आता काले आपण चिंतन केलं, त्याला पहिल्यांदा सांगायचं तू ब्रह्म आहे, आत्मस्वरूपात अज्ञान नाही आणि अज्ञानकार्य जगतही नाही. तुला दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. दुःखाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आनंद हे तुझं स्वरूप आहे. आता त्याला जर हे कळलं नाही
तर मग हळूहळू त्याला दुसऱ्या प्रकाराने सांगावं लागतं. त्यासाठी ते उदाहरण द्यायचे की एका वडिलांनी श्रीमंत वडिलांनी आपल्या मुलीचा खूप त्या मोठा हुंडा देऊन चांगलं गाजत वाजत मोठं लग्न केलं आणि ते एकदम संपन्न घराण्यामध्ये दिली, सुशिक्षित आणि संपन्न. तर ते वडील भेटायला मुलीला गेले 5-6 महिन्यानंतर. ते गेले, त्यांनी पाहिलं तर त्या मुलीचं त्यांनी दिवसभरची तिची दैनंदिनी पाहिली आणि त्यांना फार वाईट वाटलं की आपल्या मुलीवर हा मोठा प्रसंग आला. तेव्हा त्यांनी त्यांच्या व्याही भावांना दुसऱ्या दिवशी विचारलं की आमची जी मुलगी आहे, तुमच्या इतरही सुना आहेत, त्यांच्याबरोबर आमची मुलगी पण तुमची सून आहे, परंतु तुमच्या इतर सुना ज्या आहेत, कोणी कॉम्प्युटरवर बसत आहे, कोणी काही हिशेब पाहत आहे, कोणी स्वयंपाक करत आहे आणि ते एकत्र कुटुंब होतं. त्या घरात 9-10 मुलं होती. त्यामुळे त्यांच्या मुलीला एकच सकाळचं काम असायचं की पूर्वीच्या काळातलं इथे काय आताची सोय नव्हती, त्यामुळं एक खापर आणि खापराचं हे घ्यायचं आणि एक खराटा घ्यायचा आणि त्या मुलांनी जे काही मलविसर्जन वगैरे करतील, मुलांना काही नियम नसतं, कुठंही करतील, कसंही करतील, ते सर्व ते काढायचे आणि त्यांना वाटलं की दिवसभर हे करतात आणि बाकीच्या सुना ज्या आहेत त्या मात्र व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम त्यांना दिलेलं आहे. कोणी मोठमोठे हिशेब पाहत आहे, कोणी कॉम्प्युटरचं करत आहे, कोणी स्वयंपाक करत आहे. मग त्यांनी विचारलं की माझ्याच मुलीला अशा प्रकारचा प्रसंग का आला. मग त्यांनी सांगितलं की त्या व्याहीभावांनी सांगितलं तुमच्या मुलीलाच विचार आहे. मग त्या मुलीला विचारलं, म्हणले की तुला हे अशा प्रकारचं काम का आलं, का सांगितलं यांनी. तर तिनं सांगितलं नाही, मला आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा कॉम्प्युटरवर बसवलं, परंतु मला ते काही कॉम्प्युटरचं संगणक चालवता आला नाही. मग नंतर माझी स्वयंपाकात मी केली, मी कधी मीठ टाकायचे विसरायचे तर कधी जास्त, कधी खारट तर कधी एकदम त्याच्यात मीठ विरहित, अशा प्रकारचं करायला लागले. नंतर मला आमचे साहेबकार जे ते सावकारी करत असल्यामुळे त्यांनी कपाटाच्या किल्ल्या माझ्याजवळ दिल्या. मी सांगेल त्या प्रकारचे पैसे द्यायचे, काढून द्यायचे, आणलेले ठेवायचे. परंतु देताना बऱ्याच वेळेला 5 रुपयाच्या नोटा 500च्या म्हणून दिल्या. त्या लोकांनी आक्षेप केला, अहो हे पैसे कमी आहेत, आणि काहींना 5च्या नोटा 500च्या नोटा 5 म्हणून दिल्या. त्या लोकांनी खिशात घालून निघून गेले. टाळा करायला लागले तर ते काय बसला नाही. मग अशा इतक्या चुका झाल्या. मग त्यांनी सांगितलं की हे काम सोपं आहे, कोणतं, खराटा आणि खापर घेऊन. मग त्याप्रमाणे ते मला हे काम दिलं आणि मी याच्यामध्ये आनंदी आहे असं ते वडिलांना सांगितलं. तसं ज्या वेळेला येतात जे आपल्या समोर आलेला शिष्य जो आहे त्याला पहिल्यांदा काय सांगायचं, तत्वज्ञान. नंतर त्याच्यामध्ये फार झाला तर मग त्याला उपासना, नाही जमलं तर निष्काम कर्म, ते नाही जमलं तर सकाम कर्म, ते नाही करता आलं तर ह्या ग्रंथातच लिहिलेले पुढं की त्यांनी काय करायचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. पुढं म्हणायचं सुद्धा नाही, भवदुस्तारेपर्यंतच म्हणायचं. कृपया पारे पायी मुरारे असं सुद्धा म्हणायचं नाही. अशा प्रकारचा कशासाठी सांगितलं, तुम्ही म्हटले किंवा त्याला कर्म सांगायचं, उपासना सांगायचं, नंतर त्याला सांगायचं किंवा याचा अर्थ हे त्याला किती समजावून सांगतात वेदांत दर्शन की त्याला असं सुद्धा नाही म्हणायचं तुझा अधिकार कमी पडतो, असं नाही. काही प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी तुला, कारण का आमचा आग्रह काय आहे, तुला तत्वमसी महावाक्य सांगितलं त्याने कोणतं ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान होतं का अपरोक्ष होतं का. तत्वमसी महावाक्याच्या श्रवणानंतर होणारं ज्ञान हे परोक्ष असतं का अपरोक्ष असतं का अपरोक्षच असतं. मग त्याच्यानंतर जर त्याला अपरोक्षच झालं तर त्याला श्रवण मनन निधिध्यासन करण्याची गरज आहे का, नाही, आहे की नाही, गरज नाही. मग मनन निधिध्यासन व्यर्थ झालं की नाही, नाही. कारण काय होतं, त्या मनन निधिध्यासनाचा काय उपयोग आहे, बोला बोला बोला. हा संशय घालण्यासाठी. कोणते संशय निवृत्त करण्यासाठी, बोला. प्रमाणात संभावना आणि प्रमेयात संभावना निवृत्त करण्यासाठी, आहे की नाही. तर गरज असेल तर, पण त्याला असं म्हणत नाही की अरे तुला काहीच कळत नाही, असं नाही, हे तुला ज्ञान झालंच नाही, तुला ज्ञान झालेलं आहे.
ज्ञान झालेलं आहे पण काही प्रतिबंध आहेत. प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी, असंभावना आणि विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी तुला जर प्रमाण असंभावना असेल तर थोडं काय विचाररूप दुसरं श्रवण केलं पाहिजे. प्रमेय असंभावना असेल तर तुला मनन केलं पाहिजे. जर तुला विपरीत भावना असेल तर त्याच्यासाठी निधिध्यासन केलं पाहिजे असं सांगतात. मग त्यावेळेला तुम्हाला म्हणावं लागेल तेवढा ज्याला सद्गुरू व्हायचे त्याच्यासाठी आहे की नाही. मग त्याची जी लक्षण आहे मग त्याच्यामध्ये तो असा असला पाहिजे की त्यांना कोण अनंत युक्तीनं ह्या जीव जडाचा, जडाचा, जीव ईश्वराचा भेद कसा कल्पित आहे आणि अधिष्ठान कसं असंग निर्विकार व्यापक आणि सच्चिदानंद स्वरूप आहे हे त्याला ज्ञान करून देतं. आता हे आपल्याला बोलतानाच किती कष्ट होतात आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणून त्यांनी लिहिलं ना, ज्या संगतीने समर्थ सांगतात, ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकाला असं म्हणतात. तर आता 5 प्रकारच्या भेदांचे अनंत युक्तीने निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे. म्हणजे अद्वितीय असणारं ब्रह्म ते माझा आत्माच आहे असा शिष्याचा निश्चय झाला पाहिजे. आणि दुसरं काय झालं पाहिजे, त्याला संसाराचं मिथ्यात्व पटलं पाहिजे. कारण काय शंकराचार्य म्हणतात की सगळ्या जगातलं जेवढं वेदांत आहे त्या वेदांताचं सर्व सार सर्वस्व तुम्हाला मी काय श्लोकार्धेनं प्रवक्ष्याने ना यदुक्तम ग्रंथ कोटीभी, कोट्यावधी ग्रंथाने जे सांगितलं ते तुम्हाला मी अर्ध्या श्लोकात सांगतो. कोणता अर्धा श्लोक येतो, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सत्य आहे, जीव जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. श्रीगुरूंचं कर्तव्य काय आहे, ह्या एवढ्या गोष्टी त्याला समजावून सांगणं. अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य होय. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. असं जर असेल, हा उपदेश करणारा असेल तरच त्याला काय म्हणतात, सद्गुरू. कारण आता किती लोक कोणाला सद्गुरू म्हणतील काही सांगता येत नाही. ज्याला जसं वाटेल त्याला कोणाला कोणतंही मार्गदर्शन. इतका दरिद्री होतो पण सद्गुरूंची कृपा झाली असं सांगतात. काही लोक कृपा म्हणतात याला, परंतु सद्गुरूंची कृपा ही नाही. सद्गुरू म्हणजे तेच आहे का ज्यांनी आपल्याला आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने ज्ञान करून देणं, जगन मिथ्यात्वाचा निश्चय करून देणं आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करून देणं. हे ऐक्य सदाचंच आहे असं आपल्याला सांगणं. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करवणारा किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हांनी अंकित करणारा तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. आता काही लोक स्वतः मुंडन करतात, दुसऱ्याला मुंडन करतात, किंवा आता सांगितल्याप्रमाणे काय मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ते. एक दिवस आपल्याला सांगितलं होतं ना, नागकटे संप्रदाय. अशा प्रकारचे संप्रदाय आणि अशा प्रकारचे श्रीगुरु अनेक आहेत असं सांगतात. परंतु जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृत वेशः पश्यन्नपि न पश्यति मूढः उदर निमित्तम बहुकृत वेशः. ज्याने अनेक प्रकारचे वेश वगैरे धारण केलेले तर ते जे आहेत तर ते सद्गुरू पदाला योग्य नाहीत. कोणतं पंचक हे नाही, हे मला मोहमुद्गर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नै नै रक्षती डुकरुणी करणे असं सांगितलं. हे म्हणजे गुरु तोच की जो आपल्याला आपल्या स्वरूप स्थितीवर आरूढ करील. श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून हे सद्गुरू लक्षण सांगितले आहे. श्रुती स्मृतीची जी प्रमाण आहेत त्या प्रमाणावरून सद्गुरूंचं लक्षण ह्या विचारसागरामध्ये सांगितलं. आता शिष्याचं लक्षण सांगतात. पहिल्या व दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक जी अधिकाऱ्याची लक्षणे सांगितली ती शिष्याची लक्षणे समजावी
त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्तीकरता सद्गुरूंची सेवा करावी. आता तुम्ही म्हणाल गुरूंची लक्षणं झाली, आता शिष्याची लक्षणं सांगितली पाहिजे. आतापर्यंत सांगितलेली नाहीत, बरोबर आहे ना? आतापर्यंत सांगितलेली नाहीत, आता या ठिकाणी सांगायला पाहिजे. पण हा तिसरा परिच्छेद तर समाप्त पण झाला. सांगायला पाहिजेत की नाही शिष्याची लक्षणं? पण इथं सांगतात तीच शिष्याची लक्षणे समजावी. कोणती समजावी? कोणती लक्षणं समजावी? तीच समजावी. तीच म्हणजे कोणती? कुठं सांगितलेली असली पाहिजे मागं मग. बोला. तीच लक्षण महाराज सांगा बरं. तीच लक्षणं असावी म्हणजे याचा अर्थ सांगून ठेवलेले आहेत मागं. कोणते आहेत सांगा? ग्रंथाचा जो अधिकारी आहे की नाही, कोणता? ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात निष्काम कर्म आणि उपासना करून त्याने मल म्हणजे अंतःकरणातील पापवासना नष्ट केलेल्या आहेत आणि विक्षेप चित्ताचं चांचल्य निष्काम उपासनेच्या द्वारा काय केलंय? निवृत्त केलेला आहे आणि मलविक्षेपाची निवृत्ती करून केवळ आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी जो सद्गुरूंना शरण आलेला आहे, आणि केवळ शरण आला असं नाही तर तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. आणि ते साधन चतुष्टय म्हणजे किती? तर साधन चतुष्टय म्हणजे कोणते? 5. 4. तर ते 4 कोणते? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. मग यांनी योग असला तर तोच अधिकारी आहे का? तोच शिष्य आहे का? अधिकारी शिष्य आहे का? तोच शिष्य आहे. तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. शिष्याचं लक्षण मागच सांगितलं की नाही? आता ह्या तरंगात सांगायला पाहिजे, सांगण्याची आवश्यकता नाही. आता सद्गुरूविषयी पुन्हा विचार. काय आपला कशाला विचार करायचा? शिष्याचा जास्त विचार करायचा नाही, जबाबदारी कशाला घ्या? सद्गुरूचा पुन्हा विचार करायचा झाला तर विचार कोणाचा करायचा? गुरूंच्या ठिकाणी लक्षणं असली पाहिजे. काय आपल्या ठिकाणी असलीच पाहिजे असं काही नाही. म्हणून या ठिकाणी किती वाजले? किती वाजले? तर आता सद्गुरूविषयी पुन्हा विचार. श्रुती वाक्यांचा श्रुती वाक्यांचा सद्गुरूच्या साह्या वाचून स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. आता काही लोक जे म्हणतात ना की आपण काय केलं पाहिजे, बरेचसे लोक असतात आम्हाला गुरु वगैरे काही जीवनात आवश्यक वाटत नाही, आम्ही ग्रंथाचं पठण करतो, संस्कृतचं चांगलं ज्ञान आहे, व्याकरण दार्शनिक ज्ञान आहे, त्यामुळं आम्ही ग्रंथ वाचतो, हे दुसऱ्या लोकांचं आम्ही ऐकत नाही, आम्हाला गुरुची आवश्यकता वाटत नाही. काही लोक तर काय म्हणतात, ग्रंथ हेच आमचे गुरु आहेत. पण ग्रंथ आहे हेच गुरु आहेत हे सुद्धा खऱ्या गुरुंनी सांगितलं असेल तर बरं आहे. असं आहे. श्रुतीवाक्यांचा सद्गुरूंच्या साह्या वाचून श्रीगुरूंचं किंवा महापुरुषांचं साह्य न घेता मनाने ग्रंथाचं चिंतन करतात आणि आपण त्याचा भरपूर विचार करतात, परंतु त्यांना समाधान किंवा आनंद मात्र प्राप्त होत नाही. याचं आमच्या कैलास महाराजांनी परवा एक फार गोड वाक्य सांगितलं होतं, तर सांगितलं तर सांगा, त्याचा भाव मी सांगतो. परंतु त्यांनी एका जे वेदांतामध्ये जे श्रीगुरू म्हणून इथं तत्व सांगितलेलं आहे आणि ग्रंथ पण सांगितलेले आहे, तर त्या ग्रंथामधले जे सिद्धांत आहे ते श्रीगुरू स्पष्ट करतात का काय मनाचं सांगतात? ते तरी तेच सांगतात, परंतु त्यांनी सांगितलं काय आहे का सांगा, ते मोठ्याने सांगा किंवा ते हसलं ते सांगा. हां हां सिद्धांत आणि जिवंत ज्ञान हां याची तुलना करता येत नाही असं म्हणून त्यांनी परमार्थ तत्वावरती आरूढ झालेल्या साधकाला असं पाश्चिमात्य तत्वज्ञानांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. प्लेटो ज्यांच्याकडे गुरु
आणण्याची गरज वाटत नाही अशी ज्यांच्या परंपरा आहेत तर ते सुद्धा स्वतः चिंतनाने होऊ शकतं असं म्हणतात. परंतु त्यांनी सांगितलं की निर्जीव असे ग्रंथातले असणारे सिद्धांत अनुभवाला आलेले नाहीत. असे निर्जीव, किती गोड वाक्य आहे की नाही प्लेटोचं, निर्जीव सिद्धांत आणि जिवंत ज्ञान यांची कोण, जिवंत ज्ञान म्हणजे श्रीगुरु काय आहे, स्वतः ते ज्ञान जगत असतात आणि त्यांची आणि ह्या ग्रंथामध्ये असणारे सिद्धांत यांची कधी तुलनाच होऊ शकत नाही असं कोण सांगतं. त्याचे सॉक्रेटिसचं प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य आहे आणि ते हे सांगतात. म्हणजे जी पाश्चिमात्य संस्कृती आहे ते सुद्धा गुरुतत्वाशिवाय ह्या आध्यात्मिक अनुभूतीमध्ये प्रवेश होऊ शकत नाही असं मानते. आणि आपल्या इकडं मात्र ही गोष्टीकडं आपण पाठ फिरवली तर कसं चालेल. हे तर आपली काय, हे माझी मिरासी, हे आपले वतनदारी आहे. खरं हे जे वैदिक तत्वज्ञान आहे सगळ्या जगाच्या तत्वज्ञानाचं हे अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानातच जर तुम्ही गुरु वाचून म्हणतं गुरु शिष्य परंपरा आवश्यक नाही असं जर म्हटलं तर कसं चालेल, आहे की नाही. हा म्हणजे गुरु परंपरा मानावीच लागते असं. हा रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ आहे प्लेटोचा. हा म्हणजे तो काही लोक म्हणतात राजकीय विश्लेषण आहे तर तो शिक्षण विषयक विचार त्याच्याने मांडलेले आहे. हा त्याच्यामध्ये असं लिहिलंय त्यांचंच मत हा परमार्थ हा एकट्यानेच करायचा असतो पण तो एकट्यातून पूर्ण होत नाही. वा, परमार्थ एकट्यानेच करायचा असतो पण एकट्याकडून पूर्ण होत नाही. त्याला कोणाचं सहाय्य पाहिजे. आत्मसाक्षात्काराच्या स्वरूप आहे ते श्रीगुरु रूपी किल्लीशिवाय उघडत नाही असतात. आत्मसाक्षात्काराचं आपलं कुलूप हे श्रीगुरु रूपी किल्ली वाचून उघडत नाही. ही गुरु किल्ली आहे की नाही असं ते सांगतो. सद्गुरूंच्या साह्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. जर तुम्ही विचार श्रीगुरूंच्या चरणाजवळ बसून केला तरच तुम्हाला संशयरहित परमात्मा हे माझा स्वतःचं स्वरूप आहे हे अपरोक्ष ज्ञान होईल आणि त्याचं फल परमानंद प्राप्त होईल. द्रष्टा श्रीगुरुमूर्ती जव नरिगता दृश्यपंथी तरी काह्या उपास्ती आकळिता हा. जर श्रीगुरु दृश्य रूपाने आपल्या जीवनात आले नसतील तर आपल्या दृंगमात्र द्रष्ट्या स्वरूपाला आपल्याला आकलन करता आलं असतं का. दुसऱ्या ज्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, अशा आपल्या आत्मतत्वाचं दर्शन, ते पुन्हा साक्षात्कार, त्या साक्षात्काराचं काय स्वरूप आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं ऐंद्रियकच अनुभूती आहे ती. असे असणारे अनेक अपसमज दूर करून वास्तव परमात्म्याची आत्मत्वाने ओळख करून देण्यास श्रीगुरूशिवाय कोणीही समर्थ नाही आणि त्याला नान्य हा पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणताही मार्ग नाही. या कारणी श्रीगुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू विष्णुदास निवृत्तीदास असे विनवितू ते तव निवांतू केवी होय. जोपर्यंत तुम्हाला श्रीगुरूंचा वरद हस्त, पण वरद हस्त म्हणजे कालच्या सारखं नाही. काल आपण त्याचं खंडन केलं कारण त्या वरद हस्त म्हणजे आलिंगन, कृपा कटाक्ष, ही जी पद्धत आहे ही परिपूर्ण नाही. ती तुम्हाला फक्त झलक देणारी आहे. ते शक्तिपात विद्येची तेवढी तपश्चर्या त्या श्रीगुरूंची असेल तर, आणि नंतर तुम्हाला हे सर्व वेदांतचं तत्वज्ञान करूनच घ्यावं लागतं. विवेकानंदांचं उदाहरण देऊन काल सांगितलं, त्यांना 3 तास निर्विकल्प समाधी लागली आणि नंतर ते म्हणायला लागले की मला तसं करा, मला तसं करा असं सांगायला लागले. आपले हे गायक आहेत ना, काय ते एकदम वयोवृद्ध गायक नाही, आपल्या मंदिरात असतात ते पाटणकर ते पाटणकर एकदा स्वामी महाराजांकडे आले आणि ते काहीतरी खूप नाराजीनं बोलायला लागले. तर ते म्हणले की तुम्हाला काय पाहिजे स्वामी महाराज म्हणले. ते म्हटले मला पांडुरंगाचं दर्शन पाहिजे. आणि पांडुरंगाचं दर्शन पाहिजे म्हणलं. स्वामींनी लगेच गोट्यावर उभे राहिले, लगेच कमरेवर हात ठेवले. तुला आता पहा तुला पांडुरंग. ते लगेच म्हणायला लागले की ठीक आहे की नाही, करकटावर तुळशीच्या माळा दिसतात का नाही तुला. ते म्हणे सर्व दिसतं. म्हणजे इतका आनंद झाला. ते म्हणे आज मी जीवनात कृतार्थ झालो. पुन्हा काही दिवसांनी आले म्हणे तसं करा. पुन्हा
ते म्हणजे आता नाही, ते एकदाच झालं म्हणते, आता पुन्हा नाही. त्यांना श्रवंत नको आहे, गुरुतत्व मान्य नाही, गुरुतत्व मान्य नाही. आणि ग्रंथाने होऊ शकतं, आणि अनुभूती पाहिजे वेदांताची, आणि तत्वज्ञान वाचतात बौद्धाचं, कशी होईल? आहे की नाही? तर ही गोष्ट जी आहे, ही संत संगतीतच काय, संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून सांगतात की जो त्या ह्या चाकोरीतून जाईल त्याला मात्र परमानंदही प्राप्त होईल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि त्याचं फलही प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादिकात पाणी असते, ते सर्व मेघद्वारा समुद्राचे पाणी आलेले असून ते प्यायल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. असे असता जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. आता उदाहरण दिले त्यांनी एकदम आपल्या ओळखीचं. आता आपल्याला माहीत आहे, सर्व जे आपल्याला जल मिळतं हे जल कोणापासून मिळतं? समुद्रातल्याच पाण्याचं शोषण सूर्यकिरण करतात, ढग बनतं, ते पाणी येतं, मग आपण पितो आणि तृप्त होतो. पण जर पाण्याचं मूळ कोण आहे? समुद्र आहे. मग आपण समुद्रातच पाणी पिऊ म्हटलं तर तहान भागते का? का नाही, उलट तोंड काय होतं? खारट पडतं. ते म्हणजे याचा अर्थ समुद्रातच पाणी, पण ते मेघाच्या माध्यमातून यावं लागतं. तसं हे वेदातलंच ज्ञान, पण ते श्रीगुरूंच्या माध्यमातून प्राप्त करावं लागतं असं सांगतं. त्याप्रमाणे वेदवाक्यांचा स्वबुद्धीने विचार करणाऱ्याची स्थिती होते. आता या ठिकाणी वेदवाक्यांचे अध्ययन करणाऱ्या लोकांची स्थिती अशी होते, म्हणजे त्यांना वेदाचा अर्थ तर कळतच नाही. बरं, पुढं मला कळतो असं म्हणून त्यांनी केलेल्या अर्थाप्रमाणे त्यांना फलही प्राप्त होत नाही, आणि पुन्हा कळण्याची शक्यताही राहत नाही. मग त्याच्यासाठी उपाय काय आहे? तर हे सर्व मेघाप्रमाणे श्रीगुरूंच्या माध्यमातून हे तत्वज्ञान आकलन करून घ्यावं लागतं. म्हणजे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्या जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतात. त्यांची स्थिती काय होते? त्यांनाही जीव ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान झालं नाही, त्यामुळे त्यांनाही संसार दुःख कायम भोगावं लागतं. अशा प्रकारची स्थिती आहे. आता एक विचार झाला की आपण म्हणतो की सद्गुरू म्हणजे कोण? जो जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून देणारा, आहे की नाही? शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते, असं तुम्ही सांगितल्यावर याच्यामध्ये केवळ अद्वैत संप्रदाय जो आहे, केवळ अद्वैत संप्रदाय ज्याच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य किंवा वेदांत एवढं यांनाच आचार्य म्हणावं लागेल, इतरांना आचार्य म्हणता येणार नाही. पण ते काय साधे लोक, एक सामान्य लोक आहे का? वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबर्काचार्य, मध्वाचार्य हे पण लोक आहेत ना, यांना तुम्ही आचार्य म्हणणार की नाही म्हणणार? अशी जर कोणाला शंका आली तर मग त्याविषयी थोडंसं चिंतन सांगतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी, नसेची निष्टंक आन कोणी, नसेची निष्टंक आन कोणी, नसेची निष्टंक आन कोणी, माझे सुख मज दावी येले डोळा
माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा धली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा तया उतराई भावी कवण्या गुणे दया उतराई व्हावे कवन्या गुणे जन्म नाही येणे ऐसे केले 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 माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा नामा म्हणेनी की नामा म्हणेनी की दावियेली सोय नामा म्हणेनी की नामा म्हणेनी की नामा म्हणेनी की दावियेली सोय नामा म्हणेनी की न विसरावे पाय विठोबाचे न विसरावे पाय विठोबाचे न विसरावे पाय विठोबाचे न विसरावे पाय विठोबाचे माझे सुख मज
माझे सुख मज दावी येले डोळा माझे सुख मज माझे सुख माझ माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विठली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विठली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख मज माझे सुख मज दावी येले डोळा माझे सुख मज माझे सुख मज माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम